गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव बस स्थानकात एनसीएमसी कार्डसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. जळगाव महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तर्फे बस प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड काढणे बंधनकारक केल्यानंतर जळगाव बस स्थानकात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आपण कशासाठी आले इथं? बस स्थानकामध्ये आलोय जळगाव शहरामध्ये. आपलं 200 रुपये भरून इथे अर्ध तिकीट मिळतं आहे म्हणून. ते तर फक्त महिलांसाठी योजना आहे ना? महिलांसाठी आहे, 65 वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी आहे आणि महिलांसाठी 12 वर्षापासून तर त्यांचं आयुष्य संपेपर्यंत त्यांना अर्ध तिकीट मिळेल. याची पावती मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याचं जे कार्ड आहे ते आपल्या घरपोच पोहोचणार आहे 1 महिन्यानंतर. महिला लाडकी बहीण योजनेतील व इतर सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, 65 वर्षांवरील अर्धे तिकीटधारक तसेच 75 वर्षांवरील मोफत प्रवासासाठी पात्र नागरिकांसाठी बस स्थानक परिसरात विशेष नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच महिला व पुरुष नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मात्र शेकडो नागरिकांची उपस्थिती असतानाही केवळ एकच कर्मचारी आणि एकाच मशीनवर प्रक्रिया सुरू असल्याने मोठा गोंधळ झाला. याच दरम्यान नंबर लावण्यावरून काही महिलांमध्ये वाद निर्माण झाला. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याचेही नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाढती गर्दी लक्षात घेऊन अधिक कर्मचारी व मशीनची व्यवस्था केली असती तर ही धांदल टाळता आली असती. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली. दरम्यान भविष्यात अशा प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यावर केंद्र चालक मोतीलाल चव्हाण काय म्हणाले पाहूया. माझे नाव मोतीलाल केशलाल वंजारी. मी कार्ड काढण्यासाठी टाईमानुसार इथं हजर असतो. सगळ्या नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यासाठी हे काढण्यासाठी निमंत्रित असतो. इथं आपण हे ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान महिला योजना हे सगळ्यांसाठी आपण इथं सगळ्या सोयीनं व्यवस्थित लाईनीत बसून आपले कार्ड काढून घेणे हे त्यांना आवश्यक आहे. आपल्याकडे सोबत मोबाईल आवश्यक आहे. मोबाईलसाठी OTP साठी घरी फोन लावावा लागतं आपल्याला वारंवार. असं न झाल्या कारणासाठी आपण स्वतःचा मोबाईल आणून ठेवा इथं, की आपण मोबाईल घरी विसरून येतो. तो सांगतो माझ्या चुलताकडे आहे, माझ्या काकाकडे आहे आणि ते नंबर लिंक झालेलं असतं. वारंवार त्यांना कॉल करावं लागतं. ते OTP ते टाईमावर सांगत नाही आम्हाला. ते OTP सांगल्यामुळे त्यांचं कार्ड निघत नाही. तर ते परेशान असतात, थांबून असतात. त्यांना आपल्याला ते OTP साठी मोबाईल सोबत आणणं आवश्यक आहे. आपलं आधार कार्ड अपडेट पाहिजे. फिंगर त्यांना ऍक्च्युली लागलेली पाहिजे. फिंगर अपडेट नसते त्यांच्या मोबाईलमध्ये. मॅसेंजर फुल असतो म्हाताऱ्या लोकांच्या मोबाईलमध्ये. त्यांच्या म्हाताऱ्यामध्ये कधी ते मॅसेज आलेले कधी पाहत नाही. त्यांच्या मॅसेजचं ते पूर्णपणे फुल असतो. त्या आम्हाला एका माणसाला ते डिलीट करावं लागते वारंवार. परत नवीन मेसेज त्याच्यात ऍक्टिव्हेट करावा लागतो. मग ते मेसेज पाहून आम्ही OTP घेतो. ते OTP घेतल्यानंतर त्यांच्या पुढे आम्ही सुरळीतपणे करतो. ज्यांच्याकडे जुनं कार्ड आहे त्यांना आम्ही 50 रुपये सवलत करतो, की हे कार्ड ज्याच्याकडे असेल त्यांना हे कार्ड देऊन आम्हाला हे सहकार्य करावं आहे, की हे कार्ड नंबर आम्हाला लागतो. ते म्हणतात आमच्याकडे कार्ड आहे पण ते घरी आहे, त्याचा आम्हाला काय फायदा होत नाही. त्याचे 50 रुपये कमी करण्यासाठी आम्हाला हा नंबर ऍक्च्युली पाहिजे. म्हणजे तिकिटामधून 50 रुपये कमी करता का तुम्ही? हा, जे फी 199 रुपये आपल्याला फी लावलेली, ती फी मधून आपण हे 50 रुपये मायनस करून 149 रुपये असं आपण घेतो. महिलांसाठी तर बस हाफ तिकीट होतं, बसचं तिकीट. मग आता हे कार्डची सिस्टीम बद्दल काय सांगाल तुम्ही? महिलांसाठी हाफ तिकीट अजून चालूच आहे. बसला असं कुठेही अफवा उडू नये, की आपल्याला बसमध्ये कुठलाही प्रवास करताना आपल्याला कंडक्टर वगैरे यांना फुल तिकीट येत नाही. असं कुठेही मला पत्रात आलेलं नाही की कंडक्टरनं याच्याकडून फुल तिकीट घेतलं. कंडक्टर तुमच्या आधार कार्ड दाखवून हाफ तिकीटही घेतोय. तुम्हाला वेळ दिलेला आहे की कार्ड काढण्यासाठी, की कार्ड तुम्ही काढून घ्या. आता सध्या महिलांकडे हे कार्ड नसेल तर त्यांनाही हाफ तिकीट लागू आहे का? हा, त्यांना लागू आहे. त्यांच्याकडे कुठलंही कार्ड नसेल तरी त्यांना आधार कार्ड देऊन आता लागू आहे, की बंद केलं नाही सरकारनं की हे कार्ड आम्हाला द्या
आणि तुम्हाला तेव्हा तिकीट भेटलं, असं काही कुठलाही पर्याय नाही त्यांना, असं काही नाही की आपण आधार कार्ड दाखवून आता पण चालू शकतो, असं कुठलाही कंडक्टर तुमच्याकडून असं घेत नाहीये की तुमच्याकडे आधार कार्ड आहे नाही फुल भाडा घेतोय, नाही अर्धा भाडा घेतोय कंडक्टर. तुम्हाला ते तुमच्या मनात वाटलेली संख्या काढून टाका. योजना महिलांसाठी असताना सुद्धा महिलांना आधार कार्ड सक्ती बसमध्ये आधार कार्ड घेऊन जाणं हे शक्य नसलं तर तुम्ही हाफ तिकीट नाही, देऊ शकता का? त्यांना महिलांचे जे सवलत दिली ती लागू आहे, कंटिन्यू लागू आहे. लागू आहे त्यांना असं नाही महिलांना की त्यांच्याकडे जे त्यांना सवलत आतापर्यंत भेटते ती भेटते. जे त्यांना असं नाही की हे कार्ड पाहिजे तेच पाहिजे, जे सरकारनं नेम लागू केलेले आहेत ते नेमच चालू आहेत. महिलांसाठी हे कार्ड सक्तीचं आहे का? महिलांसाठी जे आधीचे जे रूल आहे ते रूल नुसारच चालेल. अजून दुसरं आम्हाला काही असं रूल नुसार सांगितलं नाही की हे लागू आहे ते लागू आहे. मग महिलांनी हे गर्दी जी केली आहे कार्ड साठी, येथे हाफ तिकीटच कार्ड आहे का? हो, महिलांसाठी आता पुढं भविष्यात लागल बुवा हे हिशोबाने त्यांना आपण सांगितलं नाही की काढा. ते म्हणतात की आम्हाला पुढे चालून वर्ष किंवा 2 वर्षांना आम्हाला हे लागू होतील, हे हिशोबाने ते आपल्यासाठी काढतायत. आणि आता काढून ठेवलेले हे कार्ड ज्या वेळेस महिला आता जर समजा 25 वर्षाची आहे आणि ती 60 वर्षाची होईल तेव्हा हे कार्ड लागू राहील का? नाही, एवढे वेळ नाही ना. आता त्यांच्याकडे काहीतरी मुदत ठेवतील, ते विचारलं त्यांना काहीतरी वेळ ठेवतील, महामंडळ वेळ ठेवणार काहीतरी की एवढ्या दिवसानंतर. ते आपल्याला बातमी याच्यात दाखवत आहेत की आता सध्या ते आपल्याला नियमानुसार ते सांगितलं नाही की आता ज्येष्ठ लागणार आहे बा तुम्हाला, असं हे चालू आहे ना सर. हा लाईव्ह उदाहरण आहे की बाबाकडे एसटीचे कार्ड आहे. हा बाबा म्हणतोय की मला 150चं याच्यामध्ये ऍक्टिव्ह पाहिजे, की माझ्याकडे आधीच्या असं कार्ड आहे पण त्याच्याकडे ऑलरेडी इथं नाही. हा कार्डचा नंबर मला मशीन मध्ये ऍक्टिव्हेट केल्याशिवाय माझं 100-150चे पावती निघत नाही, असे वारंवार प्रश्न निघतात. आणि मी प्लस यांना टोकनची पण सिस्टीम केली होती, प्रत्येकाला हे टोकन असे देत होतो. पण हे टोकनानुसार ज्यांना टोकन दिलेले ते लोक माझ्याकडे उपस्थित नाही आणि दुसरे लोक भरपूर इथं आहेत ज्यांच्याकडे टोकन आहे ते नाहीत. ते म्हणतात की माझ्या वेळ येईल त्यावेळेस मी सवलतीनं येऊ, मला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी सवलतीनं येणार. आणि जे लोक आईनं मोबाईल आणलेला आहे पण आईला हा मोबाईलचा नंबर माहित नाही, हा मोबाईलचा नंबर माहित नाही, आधार कार्ड वर तिथं यांचा नंबर नाही. तर यांना OTP सांगण्यासाठी आम्ही काय मदत करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतोय. पण आई सांगते की माझा कार्ड आता मला बनलेलं पावती पाहिजे, नोंदणी पाहिजे, परंतु याच्यासाठी मला OTP ची आवश्यकता पडते. ते OTP सांगण्यासाठी आई सांगते हा माझा मोबाईल चालू आहे परंतु याचा नंबर मला माहित नाही. असे यावेळेस मला प्रॉब्लेम येतो. यांच्या नंबर मध्ये बॅलन्स नाही की मी माझ्या मोबाईलवर त्याला नंबर लावून की पाहू शकतो की हा नंबर की हा यांचा जे, त्यासाठी हा मोबाईलला बॅलन्स पाहिजे. तर हा बॅलन्स पण नाही मोबाईलला. या सुविधासाठी आईला काय याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.